आपल्यासमोर शिवकालीन स्वराज्य व आधुनिक महाराष्ट्र या विषयावरती माझं मत व्यक्त करण्यास इथं उपस्थित आहे. खरं तर ज्या मातीत आपण राहतो ती मातीच नेमकी अशी, ज्या महाराष्ट्रात आपण राहतो तो महाराष्ट्रच नेमका असा. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ, मातीचा महाराष्ट्र, मातीत उमटणाऱ्या तेजोमय रक्तीला कुंकुम करणारा दबदबता इतिहास पुढे घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताड्यातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. खरं तर आज 350 वर्ष उलटून गेल्या घटनेला, परंतु आजही कोणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आजही कोणाला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किल्लारी ऐकायला येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि कधी आमच्या तोंडातून जय बाहेर पडतं हे आम्हाला कळत नाही. जणू आमच्या धमन्यांमधून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये राजा शिवछत्रपती अजून जिवंत आहे. जणू इथल्या माती जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या बाळावरती इथली माती जन्मतात शिवाजी ही 3 अक्षर कोरून त्याला जन्माला पाठवते की काय असं वाटावं एवढी जादू या राजाशी. खरं तर एक चर्चा सुरू होती, शिवाजी महाराज निरक्षर होते. मित्रांनो, शिवाजी महाराज निरक्षर नव्हते, चांगले साक्षर होते. एवढंच नाही तर त्याचा पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा येत आहेत. मराठी येते, हिंदी येते, पाली येते, हिब्रू येते, संस्कृत येते, कानडी येते. एवढंच नाही तर हिंड्री ऑफ जेंडर लिहून ठेवतो. या छोट्याशा युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. म्हणजे 350 वर्षांपूर्वी माझा संभाजी राजा सुद्धा इंग्रजी सुद्धा ते तर्क आणि तरबेज आहे. फक्त एवढ्या भाषा येतच असं नाही, या विविध भाषांमधून महाराजांनी विविध काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषण, नायिका भेद, नखशिका, तर अध्यात्माची चर्चा करणारा साधशतक हे ग्रंथ महाराजांनी 350 वर्षांपूर्वी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृत मधून लिहिला. त्यात ते श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात, पद्मपत्र जग जीविकर कखर वकर ना विललित लंबित विशालवर दिरमुंडित चार फल एक दंत सुंदरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी श्री गणेशाचं केलेले संस्कृत मधून वर्णन आहे. पण जर आजचा हा आपण महाराष्ट्र पाडला तर हा महाराष्ट्र पडलाय निराश, निश्चित आणि विलान यासारखा, ज्याला उरला नाही जातीचा अभिमान आणि स्वराज्याचा स्वाभिमान. मग अशी परिस्थिती पाहता एखादा संतापलेला वेळा कोणी सांगून जातो, राजेच्या चितापीला तुम्ही चकमा दिला सिद्धीला त्या पन्हाळ्यावर, त्याच पन्हाळ्याच्या पंचतार्गिक हॉटेलमध्ये आता तुमचेच मावळे नाचवतायत, दागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजवत. राजे आता इथं अत्याचारावरती केले जात नाहीत हत्तल, उलट केले जातात आणखी बळकट, पण अन्याय अत्याचार करण्यासाठी आणि काळाकोट्याचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे तानाजी बाजी मुरारबाजी सुद्धा बोलू लागले फितुरांची भाषा. आपल्याच डोळ्यात देखत आपल्याच बायकापोरांची कत्तल होत असताना बदलत नाही त्यांच्या डोळ्यात रेषा. राजे तुमची याद येते कधीतरी त्या सरकारी कचेरीतल्या तुमच्या त्या तस्वीरीकडे बघून, आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचं जन्मसाल 1627 का 1630. राजे अलीकडे या महाराष्ट्रात तुम्ही 3-3दा जन्माला येता, नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून वाद नाही सुरू झाला. राजे तुम्ही गरजला होता मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आज आम्ही गरजत असतो मराठा तितका खेळवावा, महाराष्ट्र धर्म उडवावा. राजे असं काही पाहता पुन्हा वाटतं राजे तुम्ही असायला हवे होता, पण परत पुन्हा वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरे. कारण पुन्हा तुम्ही आता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गे लागला असता, पुन्हा तुम्ही आता तर पुन्हा गडकिल्ले घेण्यासाठी लावला असता. राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि राजे आता मतदारसंघ ते पहिल्यासारखे राहिले त्यासाठी तुम्हाला सृष्टीच्या पाया पडावं लागलं असतं. राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केले म्हणून बायदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही पुन्हा पुढे झुकाल कसे. मला नसला पक्ष नसू दे अपक्ष म्हणून लढे. माझ्या साथीला तानाजी बाजी मुरारबाजी असताना मला फिकीर कशाची, पण राजे आजचे आमचे तानाजी बाजी मुरारबाजी नावाचे कार्यकर्तेच वेगळे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसऱ्याकडे, संध्याकाळी जेवणावेळेला तिसऱ्याकडे, आणि दुसऱ्या दिवशी त्याचाच विरोधात उमेदवारी करत असतो राजे. मग राजे म्हणाल नसला तानाजी मुरारबाजी नसू दे, एखादा तरी तानाजी भेटेल. राजे तुम्ही सांगा तानाजीला जा कोंडाला घेऊन ये. तानाजी पहिलं विचारेल पगार किती देणार, महागाई भत्ता आहे की नाही. जर एवढंच सगळं होऊन जर झालाच तानाजी तयार, लागलाच रडू कोंडाण्यावर, तर हल्लीचे मोबाईलचे राजे तानाजी कोंडाण्यावर रडत असेल आणि खाली कोणीतरी फोन करेल, अरे काय तानायला का इथे सगळे गरमागरम शिजून तुझं चाललंय लढायचं. मग म्हणाल राजे नसला तानाजी बाजी मुरारबाजी नसू दे, जगू जनतेसाठी करू काही रयतेसाठी. पण राजे ती रयत तर त्याच्या लायकीची राहिली कुठं. पैसे देऊन देव विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता यांच्या तरी आता फरक उरलाय कुठं. म्हणून म्हटलं राजे तुम्ही आज असायला हवं होता, पण पुन्हा वाटतं राजे जर यावंच वाटतं तुम्हाला इथं जन्माला तर एक करा, येताना एकटे येऊ नका, येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या. कारण जोपर्यंत तिथे जिजाऊ निर्माण होत नाही तोपर्यंत शिवाजी पैदा होत नाही. पण राजे आमचं विज्ञान आता एवढं पुढे गेले राजे, गर्भात मुलगा का मुलगी ते आधीच कळू लागले राजे. जिजाऊ गर्भातच मानले जातात, बाहेर यायचा प्रश्नच नाही, आणि शिवाजी पैदा व्हायचा तर विषयच नाही. हल्ली आम्ही म्हणतो घराघरात जिजाऊ असेल तर अंगणात शिवाय दिसेल. राजे आमची मुलं अंगणात असतात राजे. शिवजयंतीला तुमची शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करतात राजे. गडकिल्ल्यांवर ज्योती मशाली आणायला पळत जातात राजे. पण ज्योती मशाली घेऊन पळणाऱ्यांनी किती अंतर काढलंय हे
व्यसन नव्हतं राजे, आजच्या आमच्या पोरांना टाकल्याशिवाय कळताच येत नाही राजे. म्हणून म्हटलं राजे, तुम्ही अजून आमच्या या पोरांना समजलंच नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे काय डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, तर ते डोक्यात घालायचा विषय. जोपर्यंत शिवाजी महाराज डोक्यात जात नाहीत ना, तोपर्यंत या स्वराज्याचं स्वराज्य होत नाही. आणि अखेर तो क्षण आला, स्वराज्याचं स्वराज्य झालं, महाराजांचा राज्याभिषेक झाला, महाराज सम्राट झाले. आणि ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला समजली, तेव्हा औरंगजेब आपल्या शहाजाद्याला आणि आपल्या सरदारांना काय सांगतोय ते सांगणार एक मिनिट थांबलाय. तर औरंगजेब आपल्या शहाजाद्याला काय सांगतो पहा, ये तो फिजूल ऐसे जाते जंगात को तैमूर के घूमने कभी शिकत नहीं देखी, मगर आज कंजौर से लेके कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली महबूब दौलत आज क्या देख रही है। शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौजों को सूबेदारों को उधेड़ के रख दिया है उसने। ये हमारे अमीर गुलाम राव शाइस्ता खान साहब, बड़ी शर्मनाक बात है साहबजादे, शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ाए। एक तो तकदीर के बड़े सिकंदर पे की जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा। ये सूरत के खूबसूरत इनायत खान बहादुर शिवाजी जब सूरत में आए तो बेधूम दबाते भागे। ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्मकारी मैंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए। ये हफीज फौलाद खान जिसके हथेली पे मिटाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया। सभी मंसूबों को खाक में मिला था इसी फौलाद खान ने। एक बात तो शाहजादे आप शायद आप कभी समझोगे नहीं, और अच्छा नाच गाना शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत जमीन के लोग तैयार किए, मजबूत किले बनाए। हिंदुस्तान की हर चीज हम खरीद सकते हैं, लेकिन खरतूत मराठे ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया। हमने लाखों की जहागीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठे ने उस पे थूक दिया। मराठे कभी थकते नहीं, मराठे कभी रुकते नहीं, मराठे कभी झुकते नहीं, और मराठे कभी बिकते नहीं। हाँ मालूम है शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और बुलंद मीनार की उसके आसमान को छू रही शाहजादे। इसमें कोई शक नहीं शाहजादे, हम खुशनसीब बड़े, हमें दुश्मन मिला तो भी सिवा जैसा। थैंक यू।